दिवसातला अतिशय महत्वपूर्ण सामना असणार आहे दोन्ही संघांसाठी. सेमी फायनलचा सामना निलेश स्पोर्ट्स जावले विरुद्ध गावदेवी गावठाण. गावदेवी गावठाण संघाचा विचार केला तर आकाश टकलेनं जो अंतिम क्षणाला 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना मारलेला षटकार जो आकाश टकले जावले नाही स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा आकाश टकलेने मात्र अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चेंडू मात्र रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल जसकार गावचा हा खेळाडू फक्त या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या धारेतून संपूर्ण रायगड मध्ये आपली छाप निर्माण केली आहे. संपूर्ण रायगड मध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. तो जसकार गावचा हा सुधीर तांडेल मात्र तो खेळतोय गावदेवी गावठाण संघाच्या बाजूना. पहिला चेंडू निर्धाव मात्र या ठिकाणी चेंडू हातातून निसटला. या अर्थात डेड चेंडू डेड बॉलचा इशारा आलाय. या चेंडूवर पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर तयार होणार आहे तो सुधीर तांडेल. सुधीर तांडेल नामक गोलंदाज. विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना चेंडू नंतर नक्कीच आपण प्रेक्षकांना माहिती पोहोचूया. चेंडू आता मात्र खोलवर पडतो. चेंडू बॅटची थोडी नरेश घेऊन जातोय ब्लॅक स्क्रीन कडे सीमारेषेजवळ. चेंडू मला वाटतं पायानं अडवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलाय. नक्कीच 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. मात्र साली 1 धाव संघासाठी वाचवली मिळालेल्या 3 धावा. 3 धावांना त्या ठिकाणी धाफलकावर खातं खोललंय फलंदाज प्रसाद घरातनं. 3 धावा तर संघाच्या धावफलकावर धावसंख्या लागल्या 3. विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मित्रांनो आपण सीमा लगत अगदी बसलात तर थोडं मागे होऊन बसलात तर अतिशय बरं होईल जेणेकरून आमच्या क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपलं सहकार्य अतिशय मोलाचं आणि आपली उपस्थिती तेवढीच मोलाची असणार आहे. कारण आपण जर या ठिकाणी उपस्थित नसला तर या सामन्याला सुद्धा एकदा म्हणजे एक चांगलं म्हणजे प्रेक्षणीय सामना पाहायला मिळणार नाही आणि सामन्याला शोभा येणार नाहीये. चेंडू मात्र चेंडू जातोय समाधान वास्करचे. पुन्हा एकदा बेल उडवली. समाधान वास्करनं पुन्हा एकदा नाराजी केली आहे. दुसऱ्यांदा हा फलंदाज शून्यावर बाद होतोय. मास्टर आपण पाहतो जितेंद्र पाटील यांची डान्सिंग मिथुन चक्रवर्ती अंगात आलेत असं वाटतंय. तर या सामन्याकडे धावफलकावर धावसंख्या आपण पहिलं षटक चालू असताना 3 धावा 1 सफलता. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेलला मिळालेली सफलता समाधान वास्करची यश तेवढी असते केली. बेल्स उडवण्यात आले आणि त्रिफलची बाद झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 3 धावा. पहिलं षटक पूर्वार्धातला 4 षटकांचा सामना. सुधीर तांडेल तयार. उलटा चेंडू सिद्धेश वास्कर मिळालेला फलंदाज पाहिलं आकाश टाकलेच्या हातात चेंडू सावतोय परंतु डायरेक्ट फेकी केली असती तर कदाचित धोका निर्माण झाला असता. तर नक्कीच रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेलसाठी बक्षीस आलेलं आहे. जिगणू यांच्याकडनं जर विकेट घेतला तर एक 1100 रुपये बक्षीस. परंतु विकेट घेतला याच्या अगोदर समाधान वास्करचा मात्र त्या विकेट नंतर बक्षीस आलेलं आहे जिगणू यांच्याकडनं तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस सुधीर तांडेलसाठी जर विकेट पटकावला तर. चांगले समर्थन करतायत जिगणू. आपलं कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मनोबल वाढवण्याचं काम करतायत आपल्या गोलंदाजाचा. सुधीर तांडेल पुन्हा एकदा तयार. त्याच्या समोर असणारा एक नवोदित आणि नावारूपाला फलंदाज प्रसाद घरात. चेंडू खाली राहतोय. पाहूया चेंडूवर किती धावा येत आहेत. चेंडूवर आली एक धावाच्या स्वरूपात एक जबरदस्त षटकाची समाप्ती. अप्रतिम षटकाची समाप्ती. रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल नामक गोलंदाज मात्र यशस्वी षटक फेकतोय. या पूर्वार्धातला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाणामारीचं षटक P1चं षटक पॉवर प्लेचं षटक फेकत फसताना फक्त धावा आल्या आहेत 5 धावा 1 सफलता.
5 धावा अफलकावर 1 सफलता अशी कामगिरी पाहायला मिळाली सुधीर तांडेलच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज येणार आहे मैदानात. पाहूया दुसरा षटक फेकण्यासाठी कोण येणार. तर फलंदाज प्रसाद गरत, नॉन स्ट्राईक फलंदाज सिद्धेश वासकर याने मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब अर्थात सामनावीराचं बक्षीस पटकावणारा सिद्धेश वासकर नॉन स्ट्राईक. प्रसाद घरात स्ट्राईक फलंदाज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. जावळे संघाचा हा एक सलामीवीर फलंदाज प्रसाद घरात मात्र कशा प्रकारची कामगिरी करणार हेही पाहणे फार गरजेचं आहे. संघ थोडा अडचणीत सापडलाय. विचार केला तर पहिल्या षटकात फक्त धावा आल्या 5 आणि 1 सफलता. पहिले दुसऱ्या षटक फेकण्यासाठी गोलंदाज समर्थ कडो. वेशवी गावातला हा खेळाडू वेशवी संघाच्या वतीने खेळणारा. नक्कीच आपण विनंती करूया ग्रामीण फुंडे संघ आणि माहुल संघ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधा कारण आपल्या 2 संघामध्ये लकी ड्रॉ होणार आहे. चिठ्ठी उडवण्यात येणार आहे. हा चेंडू निर्धाव फेकतोय समर्थ कडो. क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे हा समर्थ कडो फेकतो पहिला चेंडू निर्धाव. 5 धावा धाफलकावर स्थिर 5 धाव संख्या. हा चेंडू दुसरा फेकला प्रसाद घरासाठी. चेंडू मात्र बॅटवर बदलतो. पाहूया धावा होण्याची शक्यता होती परंतु सुरक्षित फलंदाज सुरेख रनिंग बिटवीन आणि मिळालेली लेग बायच्या स्वरूपात ही एक धावेच्या साह्यानं 6 धाव संख्या धावफलकावर लागली गेली आहे. दुसरं षटक अतिशय शांत क्रिकेट शांत सुरुवात केली खऱ्या अर्थानं शांतमयी सुरुवात झाली आहे 2 फलंदाजांकडनं. समाधान वासकर बाद झाला त्यानंतर आलेला सिद्धेश वासकर पहिल्यांदाच पहिल्या चेंडूचा समाचार घेतोय. मात्र प्रसाद घरातने आतापर्यंत मोठा पवित्रा घेतला नाहीये. अजूनही कुठल्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. कुठल्या डिक्लेअर फटक्याची सुरुवात झाली नाहीये. चौकार किंवा षटकार येणे फार गरजेचं असणार आहे कारण समोरील संघ आहे तो गावदेवी गावठाण संघानं ज्यामध्ये चांगले दिग्गज फलंदाजांची भरणा असणारा हा संघ. शॉटी चेंडू सिद्धेश वासकरने केलेला चेंडू जातो सीमाला रेषेच्या बाहेर मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच 6 धावांसाठी षटकार. षटकाच्या सहाय्यानं 12 धावसंख्या दाखवता. दुसरा फटका दुसरा चेंडू प्रहार करतो. चेंडू बराच काल हवेमध्ये उसळतो. प्रथमेश चेंडू खाली येतोय. उत्कृष्ट झेल टिपतोय आणि फलंदाज सिद्धेश वासकर फलंदाज झेल बाद. सिद्धेश वासकर गोलंदाज बाद झालाय. आपण एकूण या सामन्याचा विचार केला तर आपण एकूण सामन्याचा विचार केला कुणाला ते तर या संघामध्ये जो गावदेवी गावठाण संघ खेळतोय या संघामध्ये 2 खेळाडूंची मात्र पूर्णपणे अनुपस्थिती लाभली गेली आहे. तर ते 2 खेळाडू कोण असतील मित्रांनो विश्वजित आणि अभिजित. त्यांचा घरचा संघ घरचा सामना असल्या कारणानं कुठेतरी खेळण्यासाठी गेले आहेत ते 2 खेळाडू आणि या 2 खेळाडूंची उणीव कदाचित भासू शकते या संघाला परंतु जावळे संघानं ती प्लॅनिंग करणे गरजेचं असणार आहे. तर कमीत कमी धावसंख्या चेसिंग टार्गेट ठेवावे लागेल या संघासमोर कारण गोलंदाज कुठेतरी विश्वजित आणि अभिजित सारखे 2 गोलंदाज कमी झाले गेले आहेत. परंतु 2 गोलंदाज कमी झाले असताना दुसरा षटक फेकतोय आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 13 धावा. 13 धावसंख्या धावफलकावर लागली आहेत. आपण बघितले या 2 खेळाडू सुरुवातीला पाहायला मिळाले त्यानंतरची यांची अनुपस्थिती परंतु तेवढेच चांगले बाकीचे सहकारी खेळ करतात. चेंडू मात्र खोलवर पडलेला होता. डोकाला एक धाव घेण्याचा प्रयत्नही होता कुणाल नाईकचा परंतु थांबवला प्रसाद घरातनं कुणाल नाईकला. निर्गाव चेंडू समाप्त. षटक 2 षटक समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत ती म्हणजे 13 धावा. अप्रतिम षटक फेकला ते षटक समर्थ कडून पहिल्या षटकात 5 धावा आणि दुसऱ्या षटकात 8 धावा. एकूण 13 धावसंख्या धावफलकावर फलंदाज बाद झाले 2 बाद 13 अशी नाजूक अवस्था झाली आहे ती म्हणजे निलेश स्पोर्ट्स जावले संघाची.
तर आपण पाहणार आहोत ग्रामीण संघामध्ये लकी ड्रॉ होणार आहोत मित्रांनो, फुंडे आणि माहुल संघामध्ये. त्या दोन संघामध्ये लकी ड्रॉ होणार आहे. ज्या संघाला चिठ्ठी मिळेल, लकी ड्रॉ मिळेल, तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. पाहूया ही चालू लढत. संघ अडचणीत सापडलाय. तिसरं षटक गोलंदाज वैभव कंठवली गावचा एक नवोदित खेळाडू. चेंडू डायरेक्ट पॅडवर आदळतोय. कंठवलीचा हा गोलंदाज वैभव त्यानं नक्कीच सुरेख पदार्पण केलाय, प्रवेश केलाय या संघामध्ये आणि आपल्या गोलंदाजीची कौशल्यता दाखवत असताना हा कंठवली गावचा वैभव सुरेख फास्टर गोलंदाज मित्रांनो. आज त्याला संधी मिळाली आहे आणि या संधीचं वैभवला सोनं करावं लागेल, जेणेकरून आपलं स्थान या संघामध्ये निश्चित होईल. शॉर्टी चेंडू प्रसाद घरात चेंडू खेळायला काढला. स्टेट ड्राईव्ह चेंडू खाली समर्थ कडू होतोय. चेंडूची पकड करणार, फेकी करणार, तोपर्यंत मिळाली फक्त एक धाव. एका धावीच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या आपण पाहत आहोत 14 धावा. 14 रन्स ओनली, लॉस ऑफ 2 विकेट्स. व्हेरी स्लो स्टार्टिंग नाऊ. हा मात्र शॉर्टी चेंडू कुणाल नाईक न खेळून काढला. मिड विकेट क्षेत्राकडे चेंडूवर येणार पुन्हा एकदा सुधीर तांडेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. एकेरी धावेनं धावफलक हलतोय. धावफलकात भर पडली. धावफलकावर धावसंख्या एकूण पाहायला मिळते 15 धावा. 15 धावसंख्या. तिसरे षटक त्याला अतिशय संत सुरुवात. एकही डिक्लेअर फटका पाहायला मिळत नाही या फलंदाजांकडनं. शॉर्टी चेंडू आता मात्र फ्ररी हल्ला. चेंडू मध्ये जाणार. नो डाऊट 6 धावांसाठी षटकार. मास्टर आपण पाहतो सिद्धेश वास्करने ज्या प्रकारे एक षटकार मारला होता, त्यानंतर उशिरानं आलेला हा दुसरा षटकार. या षटकाराने एकूण धावसंख्या आपण पाहतो. तिसरं षटक चालू असताना धावफलकावर 21 धावा. पुन्हा एकदा शॉर्टी चेंडू त्याच पद्धतीने, परंतु ताकद कमी वापरली आहे. चेंडू प्रथमेश हातामध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज प्रसाद घरात झेलबाद. We see now total score on scorecard 21 runs, loss of 3 wicket. Well bad starting now. निलेश स्पोर्ट्स जावली संघाकडनं एक खराब सुरुवात पाहायला मिळाली आहे, कारण धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 21 आणि 3 फलंदाज बाद. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू कुणाल नाईकने खेळून काढलाय. स्क्वेअर क्षेत्राकडे प्रथमेशकडे चेंडू जातोय. सुरेख कलेक्शन, सुरेख फेकी, मात्र मिळाली एकच धाव. 22 धावसंख्या धावफलकावर घेत 3 फलंदाज बाद झाले होता. पूर्वार्धाचा खेळ चालू असताना षटक क्रमांक वैभवचा तिसरं षटक समाप्त. वैभवने या षटकांमध्ये धावा दिल्या होत्या. एकूण धावा 1 सफलता आणि 9 धावा. पहिलं षटक फेकलं 5 धावा. दुसरे षटक आलं 8 धावा. तिसरे षटक येतोय 9 धावा. एकूण 3 षटक समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या 22. 22 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट अँड 3 ओव्हर कंप्लीट. 3 षटक समाप्त, 22 धावा, 3 फलंदाज बाद. पुंडे संघाचा संघनायक सत्यम या ठिकाणी येतोय. तर मावळ संघाचा संघनायक आपण या, कारण चिठ्ठ्या उडवण्यात येणार आहेत. लकी ड्रॉ होणार आहे. सेमी फायनल आणि फायनल अशा 2 चिठ्ठ्या. जो कोणी फायनलची चिठ्ठी उचलेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो कर्णधार सेमी फायनलची चिठ्ठी उचलेल तो सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. तर पाहूया पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी चौथा षटक घेऊन येतो गोलंदाज
एक छोटा गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला या मैदानावर. मिथुन गोलंदाज. मी म्हटलं होतं विश्वजित आणि अभिजित हे दोन अष्टपैलू खेळाडू जे संघामधून अर्थातच खेळताना दिसत नाही, कारण त्यांचा घरचा संघ कदाचित बाहेर केलं असल्या कारणानं ते दोन्ही खेळाडू आपल्या गावाच्या खेळ संघासाठी रवाना झाले आहेत. परंतु मिथून आला नवीन गोलंदाज. या नवीन गोलंदाजाचा फायदा एक तर निलेश स्पोर्ट्स जावळे संघाला होईल. कदाचित या नवीन गोलंदाजाने आपली शैली जर दाखवली तर त्याचं स्थानही निश्चित होऊ शकतंय. असा हा खेळाडू, असा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज कुणाल नाईक भिंगारी गावचा हा खेळाडू. कुणाल नाईक साठी पहिला चेंडू मात्र पंच सुरेश मात्रे यांचा इशारा येतोय. स्वर चेंडू अवांतर धाव मिळाली. क्रिकेट मधला 25वा नियम सांगतोय स्वर चेंडू, अर्थातच ही एक धाव मिळाली. धावफलकावर भर पडली गेली. धावफलकावर धाव संख्या 23. चौथं षटक 23 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद. अनामालीचं स्लॉगवरचं षटक. या षटकावर प्रहार केला. चेंडू बराच काल हवेमध्ये समाप्त करू चेंडू खाली सीमाला. बरेच प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेत. बरेच प्रेक्षक बसलेत. गडबड करायची नाही, गोंधळ करायची नाही. आऊट आऊट इशारा येतोय. आऊट आऊट आऊट. हे कशाला खोटं बोलतो? बूट टेकलाय त्याचा. आयोजकांनी जा. कन्फर्म डिसिजन. कन्फर्म डिसिजन. आयोजकांनी जा. यस. प्रेक्षकांना विनंती असेल आपण कन्फ्युजन करू नका. एक बाद डिसिजन सर्वांचा कॅमेरावाल्याला विचार ना. झाला नसता. कॅमेरावाल्याला विचार. त्याला विचार. निर्णय घ्या लगेच. टेकलाय रे बाय. जास्तीत जास्त वेळ खर्च करू नका. मगाशी निर्णय घेतला अशाच प्रकारचा. प्रेक्षकांनी कोणी जाऊ नका आणि खेळाडूंनी त्या ठिकाणी किशोर कोणाची बाजू घेणार नाही. सर्वांना पाय नाही ढकलय मग काय ढकलय. आयोजक किशोर परत आपण जा त्या ठिकाणी काय असेल तो निर्णय करा मला. एक मिनिट चेक करा व्हिडिओ. पायच नाही ढकला मी. पाय वरती आम्हाला लाईव्ह प्रेक्षेपण बघितलं. सर्व पब्लिक सांगते काही बघितलंय नाही तर हे काही इथं समोरच्यांना बघितला पाय त्याचा असा. पण आता तुम्हाला विचारणार मी तिथून बघितलं एवढा आणला माणूस मी. तिसरा पंच अर्थात सापलेला आहे प्रेक्षकांना. www.टेनिस च्या माध्यमातून हा निर्णय पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. एवढा काही जास्त ठेवू शकत नाही रे प्लेयर. प्रेक्षकांना आम्ही मराठीमध्ये मगाशी सांगितलं आतिश की जर सीमाला जर प्रेक्षक बसलेत आपण आधी सीमेला लागून बसलात तुम्हाला जरा मागे येऊन बसला असा लाभ होणार नाहीये. एवढी मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेला शेवटच्या दिवसात तरी गालबोट लावू नका मित्रांनो. पाय उचलल्यानंतर त्यांनी फेकून असं कसं. अरे परत काय समजा तो पण बोलतात का मी एवढा पाहिजे नाही केला. उचलला. अरे शेवट पर्यंत असं ही पब्लिक बोलत नाही.
संघाचा संगणक आणि फुंडे संघाचा संगणक आपण चिठ्ठे उचलण्यासाठी या. आम्ही अजिबात तुमचा विचार करणार नाही की आमच्याकडे वेळ अजिबात नाहीये. चिठ्ठी उचलून जो काय असेल तो निर्णय घ्या. सुधीर नव्हता, सुधीर यांचं पण सामना सुरू होतोय आणि प्रेक्षकांना विनंती आहे, पुन्हा एकदा प्रेक्षक आयोजकांना विनंती करेल. प्रेक्षकांना विनंती करणार नाही, आयोजक आपण त्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांना त्या सीमारेषे जवळून बाहेर करायचं. आयोजकांना विनंती करूया कारण प्रेक्षक ऐकणार नाहीये, आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसेल तर विनंती असेल आमच्या आयोजकांना की आपण प्रेक्षकांना थोडं सीमारेषे बाजून 5 चेंडू शिल्लक 29 धावफलकावर राजू तांगे होतो नॉन स्ट्राईक असलेला फलंदाज. कलर्स संघाचा हा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू राजू तांगे नॉन स्ट्राईक. तर भिंगारी गावचा हा कुणाल नाईक. चेंडू ब्लॉक ऑल. गोलंदाज मिथून याचा हा चेंडू दुसरा क्षेत्ररक्षण थोडं खराब होतो आहे. त्या 2 धावांना धावफलकावर भर पडली. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली. जुनी 4 चेंडू शिल्लक. पूर्वार्धाचा खेळ चालू. 31 धावसंख्या धावफलकावर. निलेश स्पोर्ट्स जावले विरुद्ध गावदेवी गावठाण. मिथूनचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू फ्रार चेंडू बॅटची गाडी घेऊन जातो स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. त्या ठिकाणी प्रथमेश येतो चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रथमेशच्या माध्यमातून मिळाली एक धाव. एका धावेच्या साह्यानं 32 धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडू पूर्वार्धातले अंतिम षटक. 3 चेंडू शिल्लक 32 धावा धावफलकावर. पहिल्या स्लॉगवर हाणामारीचा षटक. अतिशय महत्वाचे 3 चेंडू असणार आहेत ते निलेश स्पोर्ट्स जावले संघासाठी. जरी या 3 चेंडूवर जास्त धावसंख्या आली तर मी म्हणेन थोडी एक ठिकाणी चांगली धावसंख्या सेफ टार्गेट चेसिंग होऊ शकतो आहे या जावले संघासाठी. हो, गोलंदाज मिथूनचा चेंडू. 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. उलटा चेंडूवर फार. चेंडू आहे मध्ये. चेंडू जातोय सीमारेष बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मास्टर 38 धावा धावफलकावर लागला. मी म्हटलं होतं एक अष्टपैलू खेळाडू राजू ठाणगे पलस पे संघाकडनं खेळणारा हा मात्र खेळतोय निलेश स्पोर्ट्स गावले संघाच्या बाजूनं. नाही ना फुलटा चेंडू. चेंडूवर फ्लोर. चेंडू जातोय 6 धावांसाठी बॅक टू बॅक. दुसरा षटकार. मी म्हटलं होता हा 3 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. 44 धावा धावफलकावर. राजू तांगे ऑन फायर. षटकार हॅट्रिकच्या डावावर. शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू गेलाय सरळ पुन्हा एकदा प्रथमेश हातात. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेता घेता राजू ठाणगे होतोय धाव बाद. मिळाली एक धाव. 45 धावसंख्या धावफलकावर. 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. ती म्हणजेच गावदेवी गावठाण संघासाठी. 4 षटकांचा पूर्वार्ध संपला. 44 धावा 45 धावसंख्या धावफलकावर. 46 धावांची गरज असणार आहे ती जिंकण्याकरता अर्थातच गावदेवी गावठाण संघासाठी. अतिशय सुरेख फलंदाजी केली. राजू ठाणगेचं कौतुक करावं लागेल. ज्या फलंदाजानं फक्त चेंडूचा समाचार केला 3 आणि 13 धावांची जबरदस्त केली आहे. निर्णायक केली असा ठरू शकतो या राजू ठाणगेची. 13 धावांची केली. संघ अडचणीत सुरुवातीला सापडला होता तो म्हणजे गावदेवी गावठाण. परंतु या गावठाण संघासमोर लक्ष असणार आहे 24 चेंडू 46 धावांची गरज. 46 runs to win the remaining 24 delivery. पूर्वार्ध संपला आहे. आपण पाहत आहोत जुनी 2 सामने खेळवायचे आहेत. विनंती करूया आपण फुंडे आणि माऊल संघाच्या संघनायकाला की आपल्या 2 संघादरम्यान लकी ड्रॉ होणार आहे. यानंतर जो सामना विजय होईल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करणार. अर्थातच एका ग्रामीण संघासोबत खेळला जाणार आहे आणि त्या ग्रामीण संघाला संधी असणार आहे की 4 आयकॉन प्लेयर्स आपण खेळवू शकता.
पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते संपूर्ण महाराष्ट्रावर, संपूर्ण देशभर 198 देशामध्ये ही स्पर्धा आपण पाहतायत आमचे व्ह्युअर्स. एक जबरदस्त आयोजन, तेवढाच कौतुकास्पद प्रेक्षकांची साथ लाभली आहे आयोजनाला. प्रेक्षकांचंही कौतुक करावं लागेल, जे प्रेक्षक आमच्या थंड आणि शांत सावलीमध्ये, झाडांच्या सावलीमध्ये पूर्णपणे या सामन्याचा आनंद घेत आहेत. डोंगरी 11 डोंगरी आणि फेसबुक मेंबर आयोजित ही स्पर्धा राजा शिवछत्रपती चषक 2017 आणि या चषकामध्ये अर्थातच तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च स्वागत करून पुन्हा एकदा मैदान करण्याचा पाहूया आपण. मैदानावरचा सामना चालू आहे निलेश स्पोर्ट्स जावले विरुद्ध गावदेवी गावठाण. तर आमच्या समोर जे असणारे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाजूला व्हायचंय सर्वांनी. व्यासपीठासमोर जे प्रेक्षक उभे आहेत, विनंती असेल की आपण आमच्या मान्यवरांना जो सामना दिसत नाहीये, थोडा अडथळा निर्माण होतोय, तर बाजूला व्हा. तर बोलूया आपण सामन्याकडे पुन्हा एकदा. गावदेवी गावठाण विरुद्ध निलेश स्पोर्ट्स जावलाचा अतिशय महत्वाचा सामना. मी म्हटलं होते एक संघ या स्पर्धेमधून बाहेर जाईल तर एक संघ हा पुन्हा सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. म्हणजे समोर 2 ग्रामीण संघ असणार आहेत आणि हा एक अव्वल दर्जेदार ओपन तालुका वाईज मधला हा संघ. तो कोण करणार या राजा शिवछत्रपती चषकाचा मानकरी हे येणारा वेल सांगणारा मित्रांनो. पाहूया 46 धावांचं लक्ष्य, 46 धावांचा टार्गेट समोर ठेवला आहे, तो म्हणजेच गावदेवी गावठाण संघासमोर. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज मात्र मैदानात उतरत आहेत, ते म्हणजेच समर्थ कडू आणि कुणाल घरात आणि समर्थ कडू. कुणाल घरात म्हटला तर फुंडे संघाचा हा खेळाडू, जो फुंडे संघ कालच्या पहिल्याच दिवसामध्ये या सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा हाच तो फुंडे संघ आणि त्या संघाचा हा खेळाडू कुणाल घरात. स्ट्राईकला असणार आहे, नॉन स्ट्राईकला समर्थ कडू. तर पाहूया सलामीचा षटक घेऊन येणार सिद्धेश वासकर. गोलंदाज आणि फलंदाज कोण कुणावर वर्चस्व गाजवणार, या 46 धावांचं टार्गेट लक्ष्य पूर्ण होणार की नाही याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय कुणाल दाथे यांना. मात्र पहिल्या चेंडूचं स्वागत, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. फलंदाज बाद. धन्यवाद. निलेश स्पोर्ट्स जावळे विरुद्ध लढत तुम्ही पाहू शकाल गावदेवी गावठाण या टीमच्या दरम्यान. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये राजे शिवछत्रपती चषकाचं आयोजन इथे करण्यात आलं आणि या चषकामध्ये तुम्ही पाहू शकाल शेवटचे काही सामने शिल्लक आहेत आणि महत्वपूर्ण सामना इथे रंगताना दिसतो. एक संघ पुढच्या फेरीत दाखल होईल, 2 ग्रामीण संघ वाट बघतात कुठला संघ येईल त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. 2 ग्रामीण टीमच्या दरम्यान ड्रॉ केला जाईल, एक संघ सेमीफायनल खेळेल, एक ग्रामीण संघ फायनल मध्ये जाईल. या स्पर्धेमध्येच अजून एक एक्स्ट्रा मॅच खेळावी लागेल या खुल्या गटातील रायगडच्या खेळाडूंना. या संघाला अवघ्या निलेश स्पोर्ट्स जावळे की गावठाण हा संघ जाईल पुढच्या फेरीत. बॅकफुटला गेलाय समर्थ, चांगला फटका कव्हरला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत एकच धाव इथे मात्र पूर्ण होताना दिसते. समर्थचं खातं उघडते, टीमचं खातं उघडते, संघाची धावसंख्या 1. या समर्थने खेळाडू वृत्ती दाखवली, सांगितलं की तो षटकार घोषित करा. त्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. तो समर्थ मैदानामध्ये वैश्वीचा हा खेळाडू आणि खरोखर खूप चांगलं योगदान आहे समर्थचं. ग्रामीण विभागातून जात असताना, खेळत असताना वाशीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलाय. ओपन स्पर्धेचा विचार केला तर शिवशक्ती पाळे या टीमच्या माध्यमातून खेळत असताना. यावेळेला टॉपेज, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. राजू ठांगेचा चांगला झेल.
नवीन फलंदाज निर्दोष मैदानामध्ये जाताना दिसतो. 2 गडी बाद झाले पहिल्याच ओव्हरमध्ये. 2 गडी टिपलेत गोलंदाज देशाने. या सिद्धेशने मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक नोंदवली होती. 4 विकेट घेतले होते आणि बॅटिंग करत असताना 29 धावा केल्या होत्या. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर समिधा उरणच्या विरुद्ध खेळत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये निलेश पोट जावळे या संघाच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. खूप चांगली स्पर्धा राहिली आहे सिद्धेश वासकर साठी आतापर्यंत ही स्पर्धा. पण हॅट्रिक नोंदवल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकाल बॅटिंग मध्ये 29 धावा त्याने केल्या होत्या. तर सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होताना राऊंड विकेट. यावेळेला चांगला फटका लेफ्ट करतो चेंडू ऑन साइडला. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. तिथे असलेले प्रेक्षक इशारा देतात हा षटकार. थँक्यू. 7 धावा इथे फलकाला लागतात. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. अफलातून क्रिकेट समर्थच्या माध्यमातून. समर्थ कडू मॅन फ्रॉम वैश्वी. चांगला खेळ दाखवावा लागेल समर्थला कारण स्वतःचा कॉन्फिडन्स खूप हाय आहे. सिद्धेश वेगाने टाकला. यावेळेला कव्हरला बेमिसाल कव्हरच्या वरतून चेंडू सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ शॉट. एकदा जोरदार टाळ्या समर्थसाठी. थँक्यू. मी मगाशी देखील म्हटलं होतं समर्थकडे पाहिल्यानंतर सौरव गांगुलीची आठवण होतं. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हरला षटकार मात्र लगवला समर्थाने आणि अतिशय मोठा हा षटकार येताना दिसतोय. जेवढ्या वेगाने बॉल टाकला तेवढ्याच वेगाने बॅट फिरली. चेंडू कव्हरच्या वरून 6 धावांसाठी. वन शॉट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा इथे फलकावर लागताना राऊंड विकेट. यावेळेला चेंज ऑफ पेस. गती कमी केली. गती कमी केल्यानंतर सन्मान दिलं. सुनील गावस्कर सर नेहमीच सांगतात चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि क्रिकेटचं सूत्र अवलंब करताना इथे समर्थ स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. नेक्स्ट ओव्हर मध्ये पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात 14 धावा इथे फलकावर लागल्या. 46 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 32 धावा तुम्हाला करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 18 चेंडू 32 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान जिंकण्यासाठी निलेश स्पोर्ट्स जावळे हा संघ खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल. गावदेवी गावठाण म्हणजेच गावदेवी गावठाण या संघाला टार्गेट इथे पार करायचंय 46 धावांचं. निलेश स्पोर्ट्स जावळे संघाने धावा केल्या 45 आणि 46 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना समर्थ मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतोय. समर्थच्या नावातच सर्व काही आहे. समर्थचं नावच सगळं सांगून जातं की तो समर्थ आहे या धावा काढण्यासाठी. त्यामुळे समर्थ कशा प्रकारची फलंदाजी करेल. टार्गेट 46 धावा झाल्या 14 म्हणजे अजूनही 18 बॉल 32. गोलंदाज सज्ज होताना दिसेल. पुन्हा एकदा दुसरं षटक कुणाल आणि सामना करतोय यावेळेला समर्थ. स्ट्राईक समर्थने समर्थ जवळ ठेवली. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल उसळी जास्त घेतली. फक्त पॉइंटच्या दिशेने दिशा दिली समर्थने. 1 धाव मात्र मिळते. संघाची धावसंख्या 15. पाहू शकाल 15 धावा इथे फलकाला लागतात. 15 मार्च 1877 पहिली टेस्ट खेळवली गेली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दरम्यान. ती मात्र टेस्ट ऑस्ट्रेलियन टीमने 45 धावांनी जिंकली. पुन्हा एकदा 100 वर्षाने तोच इतिहास झाला. टेस्ट त्याच 2 टीमच्या दरम्यान होती परंतु यावेळेला संघ जिंकणारा वेगळा होता. पण पाहिलं असेल त्यावेळेस मात्र इंग्लंड संघाने 45 धावांनी पराभूत केलं होतं ऑस्ट्रेलियाला. म्हणजे क्रिकेटमध्ये इतिहास घडतात. क्रिकेटमध्ये इतिहास बदलतात. पाहूया या मॅच मध्ये इतिहास करतोय का समर्थ. आपल्या टीमला मात्र विजयापर्यंत नेतोय का समर्थ. परंतु त्याच्याबरोबर खेळणारा खेळाडू निर्दोष मॅन फ्रॉम चिर्ले गावचा खेळाडू मसलत करतात गोलंदाजाच्या बरोबर आणि डावखोरा फलंदाज परत मैदानात. व्हाईट बॉलचा इशारा. दिशेवर नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर संघाची धावसंख्या 21 धावा फलकावर लागतात. 1970 ते 1991 21 वर्ष मात्र ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका हा संघ क्रिकेट पासून बाहेर होता. ICC ने बंदी आणली होती साऊथ आफ्रिकन टीमवर. ओरपी जोता बॅटची कळा. चेंडू हवेत. समर्थ कडूला परतावं लागेल. फलंदाज बाद.
सुमधुर संगीत आपण पाहू शकाल. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी साईंची शिर्डी आणि नेहमीच म्हटलं जातं तर इरादे तो लाख बनते बनकर बिगड़ भी जाते मगर शिर्डी वही जाते जिन्हें साई बुलाते. आणि आपण पाहू शकला अतिशय सुरेख असं संगीत. परंतु 21 या आकड्यावर घात होतोय टीमचा. आपण पाहू शकाल गावदेवी गावठाण संघाचा खेळाडू समर्थ कडू बाद होतोय. 21 25 धावा अजूनही करायच्या. 25 धावा तुम्हाला करायच्या. बॉल असतील तुमच्याकडे 9. 15 चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये धावा करायच्या तुम्हाला 25. 15 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आहे या मॅचच्या दरम्यान. 4 ओव्हरची मॅच आहे. 46 धावांचं लक्ष्य. 21 धावा झालं. 15 चेंडू मध्ये 25 धावा करायच्या. फलंदाजी करणारा खेळाडू मैदानात जातोय बंटी. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू निर्दोष चिरल्याचा बंटी. आकड्यावर 22 रन आतापर्यंत फलकावर लागले. 22 धावा. टार्गेट आहे 45 धावांचं. 46 धावांचं. ओव्हरपिच होता. ड्राईव्ह केलाय घातली. बॉटम हँडचा चांग अर्ध्या 2 ओव्हरच्या ठीक आहे. दुसरी धाव मात्र घेण्याचा क्षेत्ररक्षक खाली. फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 14. फिनिशिंग स्टाईल षटकार लागून मॅच फिनिश होते आणि हा सामना जिंकलाय गावदेवी गावठाण या संघाने. वेगवेट गावदेवी गावठाण आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय बंटी जयदीप म्हात्रे. ज्या खेळाडूने धावा केल्यात या मॅच मध्ये निर्णायक क्षणी. 7 चेंडू मध्ये 19 धावा. 7 बॉल 19 धावांची खेळी करणारा बंटी जयदीप म्हात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलबेट जयदीप या पण स्टेजवर दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच ठरताना बंटी. या अगोदर मैत्री स्पोर्टच्या विरुद्ध देखील मैत्रीच्या विरुद्ध खेळत असताना गावदेवी गावठाण संघाचा बंटी मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील गावदेवी गावठाण संघाचा मॅन ऑफ द मॅच राहतोय बंटी हा खेळाडू. चला या कॅप्टन या लवकर. जीपी फुंडे माऊलकर कल्पेश माऊलकर कडक चिठ्ठी द्या आणि पुढचं सूत्रसंचालन करतील रिव्हॉल्व या मॅचच्या दरम्यान. नक्कीच दोन संघामध्ये चिठ्ठी आहे. माऊल आणि फुंडेमध्ये एका चिठ्ठीवर फायनल तर दुसऱ्या चिठ्ठीवर सेमी फायनल. ज्या संघाला फायनलची चिठ्ठी मिळेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि ज्या संघाला सेमी फायनलची चिठ्ठी मिळेल तो सेमी फायनल मध्ये. कोण ठरणार फायनल मध्ये जाणारा संघ?